मागच्या भागात आपण मार्केट रियालिटी प्लास्टिक इंडस्ट्रीमधली काय आहे हे जाणून घेतलं होतं. या भागात आपण जाणून घेणार आहोत अनब्रेकेबल म्हणजे नक्की काय, आणि त्याचबरोबर लोकल मार्केटमध्ये प्लास्टिक प्रोडक्ट्सची सध्या काय कंडिशन आहे आणि त्यावर कशा पद्धतीनं प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स काम करतायत. चला सुरू करूया. आता आपण बघतो की प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये जसं आपण मगाशी अनब्रेकेबल या शब्दाबद्दल बोलत होतो. थोडंसं अजून याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तर अनब्रेकेबल हा मार्केटिंगसाठी यूज केलेला शब्द आहे, वर्ड आहे हे आपण ऐकलं. पण यामागचं नक्की सायन्स काय आहे? याच्यामागचं टेक्निकल पॅरामीटर असे आहेत, की त्याचं जे पॉलिमरायझेशन असतं, म्हणजे जे प्लास्टिक जसं तुम्हाला म्हटलं, की प्लास्टिकमध्ये 400 प्रकार आहेत. तर तुम्ही एखादा एक प्लास्टिकचा म्हणजे प्रोडक्ट रॉ मटेरियल उचललं आणि ते तुम्ही टाकलं, तर ते अनब्रेकेबल होऊ शकत नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये काही प्रोसेसिंग एड्स ॲड करावे लागतात. जसं तुम्हाला म्हटलं, की आम्ही सन प्रोटेक्शनसाठी किंवा फूड ग्रेड ह्यासाठी काही प्रोसेसिंग एड्स अवेलेबल असतात. हं. ते आपण त्यात प्रमाणात योग्य प्रमाणात मिक्सिंग करून त्याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. हं. आणि तो फॉर्म्युला आपण गेले 10 वर्ष यूज करतो आणि तो फुल्ली मार्केटमध्ये टेस्टेड आहे. म्हणून टेक्निकली तो 2 वर्षाची आपण त्याला गॅरंटी देऊ शकतो. आज बोलायला गेलं तर मी 4 वर्षाची पण गॅरंटी देईन. हं. पण त्याला काही अर्थ राहणार नाही. दॅट इज नॉट प्रूव्हन. तर आम्ही जे आत्ता प्रॉडक्ट डेव्हलप केले आहेत, ते 2 वर्षाच्या गॅरंटीचे प्रॉडक्ट्स आम्ही डेव्हलप केले आहेत. जे अनब्रेकेबल आहेत. त्याचं अशा प्रकारे पॉलिमरायझेशन आहे, की ते तुम्ही जर दगड जरी घातला, हं. तुम्ही एखाद्या ट्रक खाली या कंटेनर खाली जरी घातला, तरी ते तुम्हाला ब्रेक होणार नाहीत. ते अगेन रिशेप होतील. हो. येस, त्यासाठी ते आपण त्याला अनब्रेकेबल ही कन्सेप्ट दिलेली. ओके. व्हर्जिन प्लास्टिक जे आहे ते आणि रिसायकल किंवा रिप्रोसेस प्लास्टिक या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जमीन अस्मानचा फरक आहे बेसिकली. फॉर एक्झाम्पल आज आपल्या व्हर्जिन प्रोडक्ट जे आपण म्हणतो किंवा फर्स्ट हँड प्रोडक्ट हं. जे डायरेक्ट क्रूडपासून जो पॉलिमर तयार होतं, त्याला आपण व्हर्जिन प्लास्टिक म्हणतो. एकदा मोल्ड झालं, ते मार्केटला गेलं आणि त्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात त्याचा यूज झाला. जसे की आता आपल्यातले काही आपण यूज झाला हं. आणि ते आपण जे स्क्रॅप करतो, जसं शॅम्पूच्या बॉटल्स आहेत हं. किंवा आपले काही जुने घरातले काही डब्बे-बिब्बे असतील, ते ज्यावेळी परत मार्केटला तुम्ही स्क्रॅप करता किंवा तुम्ही स्क्रॅप व्हॅल्यूला ज्यावेळी विकता, ते परत जे आमच्याकडे येतात, त्याला आम्ही म्हणतो रिसायकल प्लास्टिक. आता ते रिसायकल प्लास्टिक तुम्ही किती वेळा रिसायकल होतं हे आपण आत्ता सांगू शकत नाही. कारण की प्लास्टिक हा असा प्रोडक्ट आहे, हा कधीच संपत नाही. हं. हा या फील्डचा सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक आहे, की प्लास्टिक हे कधीच संपत नाही. बरोबर. पण त्याचं यूज किती करावा, ह्याला पण एक व्हॅल्यू आहे. त्यामुळे जे डिग्रेड होत प्रॉडक्ट जातात. परत आणखीन त्याचे आता मार्केटमध्ये फार नवीन-नवीन कन्सेप्ट्स आले आहेत, की एकदम जे खराब प्लास्टिक आहेत, त्यापासून बेंचेस तयार होत आहेत. हं. परत तुमचं पेव्हिंग ब्लॉक्स तयार होतात. म्हणजे भरपूर फर्निचर तयार होतंय. तर भरपूर असे ते जे आहेत. त्यामुळं घरगुती यूज जर का करायचा असेल आणि फूड रिलेटेड काही आपल्याला प्रॉडक्ट यूज करायचं तर 100% व्हर्जिन प्लास्टिक ओन्ली रेकमेंडेड आहे. हं. आता आपल्या पाण्याच्या बादल्या असतात. बरोबर आहे. त्यात आपण तुम्ही जे म्हणता ना आपण प्लास्टिक, मायक्रो प्लास्टिक त्यात इनटेक होतं. तर त्या गोष्टी अव्हॉइड करा. मार्केटमध्ये स्वस्तातल्या किंवा रिस्ट्रक्चर प्रोसेस प्लास्टिक बकेट्स मिळतात. त्यातनं हे प्रॉब्लेम्स तयार होतात. हं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कंपनीज यूज करा, पण व्हर्जिन प्लास्टिक यूज करा. बरोबर. तुम्ही जसं सांगितलं, की मार्केटमध्ये आपल्याला स्वस्त प्रॉडक्ट्स जे आहेत ते जास्त दिसून येतात आणि बायर्स जो आहे तो जास्त प्राइसिंग बघून, टॅग्स बघून हा जास्त लो प्राइसेसमध्ये जे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात लोकल मार्केटमध्ये त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. तर मग हे स्वस्त विकतात, हे कशा पद्धतीने स्वस्त विकतात? म्हणजे त्याच्या मागचं काय सायन्स आहे? इतके स्वस्त प्रॉडक्ट कसे तयार होतात? नाही, सायन्स काहीच नाही. बेसिकली त्यात काही फार मोठी टर्मिनॉलॉजी नाही आहे. बेसिक काय आहे, की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी बकेट खरेदी केली. आज फॉर एक्झाम्पल से ₹200 ते ₹300 तुम्ही खरेदी केली. हं. तुम्ही ज्यावेळी ते स्क्रॅप करता किंवा तुम्ही स्क्रॅप बंडलला देता, ते तुम्ही किती रुपयाला देता? अगदी ₹5-6 ला. ₹5-6, ₹10, ₹20 तुम्ही देणार. त्याला तुम्ही वजन करत नाही, काही नाही. बरं. तो जो म्हणेल ते रेट घेऊन जा. फक्त काय असतं आपल्याला आपली आडवेळ कमी करणे. हा आपला मेन मोटो असतो. हेच लोकं मग परत काय करतात, जे स्क्रॅप कलेक्टर असतात, त्यांच्याकडनं ₹10 ची वस्तू ₹15 ला विकतात आणि स्क्रॅप कलेक्टर काय करतात, स्क्रॅप गॅलन्स बनवणाऱ्याला तेच एक ₹5-10 प्लसमध्ये विकतात. मग हाच म्हणजे जो व्हर्जिनचा जो रेट आहे हं. आणि ह्याच्यातला हाच जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ते स्वस्त बनतात. बाकी त्यातला काही फार मोठा फॅक्टर नाहीये. तुम्ही आणि त्याला रिप्लेस करा, त्याचा आणखी रेट कमी होत जातो. त्यामुळे त्याचे रेट कमी दिसतात. त्यामध्ये रेट कमी. बरोबर. 100% व्हर्जिन पॉलिमर जे आहे, तर ते वापरण्यामागचं स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी या दोन्हीमध्ये किती फरक पडतो? जमीन आसमानचा फरक पडतोय.
बेसिकली जसं मला मी म्हणलं की आपण आपले प्रोडक्ट वेगळ्या पॉलिमरायझेशन म्हणजे आपले वेगवेगळे म्हणजे फॉर्म्युलानं आपण ते बनवलेले आहेत. हो. त्यामुळं अगेन तुम्ही जर का तुम्ही पॉलिमर यूज करायचं म्हणलं किंवा प्लास्टिक यूज करायचं म्हणलं, तर ते अनब्रेकेबल किंवा ते ब्रेकेबल म्हणजे त्यात तसं होऊ शकत नाही. कुठली कंपनी, कुठला ब्रँड त्याचा काय फॉर्म्युला यूज करतो, त्या हिशोबाने त्याची अनब्रेकेबिलिटी डिफाईन होते. त्यामुळं समजा आमच्या गमेला ऑरेंज कलर आहे किंवा ब्लू कलर आहे आणि तो आहे अनब्रेकेबल असं नाही म्हणू शकत. तोच गमेला आम्ही व्हर्जिन प्रोडक्ट घेऊन सुद्धा ब्रेकेबल होऊ शकतो. त्यामुळे त्याचं जे फॉर्म्युला आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू क्लेम फॉर अनब्रेकेबल. हो. जेव्हा कस्टमर चीपेस्ट प्रॉडक्ट किंवा चीपेस्ट प्लास्टिक घ्यायला जातं विकत, तेव्हा तो हिडन रिस्क बऱ्याच इग्नोर केल्या जातात. त्या कोणत्या आहेत? सगळ्यात म्हणजे मोठा प्राइस फॅक्टर हा हिडन फॅक्टर आहे. त्याला काय वाटतं की मी आज एखादी समजा फॉर एक्झाम्पल व्हर्जिन बकेट ₹200 ला आहे आणि साधी रिप्रोसेसची बकेट ₹100 ला आहे. तर मी ₹100 वाचवले. ही त्याची बेसिक मानसिकता असते. पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की त्याची रिपीट परचेस किती होते. तुम्ही ते ₹100 वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही 3 बकेट एक्स्ट्रा घेता. जसं आता 2 वर्षांमध्ये समजा असं जवळपास 3 वेळा ती बकेट गेली, तर उलट तुम्ही ₹100 चा लॉस केला. बरोबर. सेकंड पार्ट काय, हा झाला फक्त प्राइस फॅक्टर. सेकंड फॅक्टर काय आहे, की तुम्ही त्याला क्वालिटी वाईज जसं आपण म्हणतो, की ते प्लास्टिक आपल्या शरीरात जाणं किंवा त्याचं हार्म आपल्या ह्याच्यात आणणं, पाणी कंटॅमिनेशन होणं, ह्या गोष्टी अनडायरेक्टली होतात त्यात. तर तो तुमच्या पॉकेटला आणि हेल्थला दोन्हीला इफेक्ट करतो. बरोबर. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण चीप प्लास्टिक घेतो, तर तेव्हा ते चीप प्लास्टिक आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं किंवा क्वालिटी प्लास्टिक कोणतं आहे किंवा लो ग्रेडचं प्लास्टिक कोणतं आहे, याचा डिफरन्स कशा पद्धतीने कस्टमरने ओळखला पाहिजे? त्याचे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमचं शायनिंग कलर. बरं. म्हणजे तुम्ही व्हर्जिन प्लास्टिक बघितलं त्याचं शायनिंग एक वेगळ्याच प्रकारचं असतं. आणि सेकंड म्हणजे तुम्ही ज्यावेळी सेकंड क्वालिटीचं प्लास्टिक त्यात एक प्रकारचा स्मेल येतो. बर्निंग स्मेल त्याला आम्ही म्हणतो. बरं. सारखं प्लास्टिक जळून म्हणजे प्लास्टिक ही मोल्डिंग ही प्रकार हिटिंग थ्रू जाते. म्हणजे प्लास्टिक याला आपण कमीत कमी 200 ते 250 डिग्री टेम्परेचरवर त्याला मेल्ट करतो आणि मग तो आर्टिकल बनतो. मग ते सारखं जळून त्याला एक प्रकारचा बर्निंग स्मेल आम्ही त्याला म्हणतो. तो एक बर्निंग स्मेल त्या प्रोडक्टला येतो आणि तो कधीही जात नाही. आणि तोच आपण त्यात पाणी स्टोर केलं तर तो पाण्यात थ्रू आपल्या शरीरात पण जातो. तो टॉक्सिक असतो बेसिकली. बरं. तर ते तुम्ही ओळखू शकता. सगळ्यात सिंपल जर का टेस्टिंग करायची म्हणली ना, तर तुम्ही जावा आणि त्याला म्हणायचं हे फोडून दाखव. प्लास्टिक व्हर्जिन प्लास्टिक कधीच फुटणार नाही आणि रिप्रोसेस प्लास्टिक बिनधास्त फुटून जाईल. बरोबर. कारण त्याची स्ट्रेंथच कमी झाली. बरोबर. जर रिसायकल प्लास्टिक जे आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असेल, तर मग बाकीचे कंपनीज का नाही यूज करत किंवा जास्त यूज का केला जात नाही त्याचा? नाही, रिसायकलेबल प्लास्टिक हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नाही आहे बेसिकली. बरं. व्हर्जिन प्लास्टिक हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे कारण ते फर्स्ट यूज आहे आणि त्याची ड्युरेबिलिटी फार आहे. म्हणजे का समजा मी आता एक गमेला जर का यूज करायचं म्हटलं आणि मी जर का ते लॉंग पर्स्पेक्टला बघायला तर तो एक गमेला 4-5 वर्ष चालू शकतो. आपली गॅरंटी 2 वर्षाची आहे, पण जर का तो नीट हाताळला गेला तर 4-5 वर्ष चालू शकतो. म्हणजे तुम्हाला एक प्रोडक्ट घेतल्यावर तुम्हाला 4-5 वर्ष दुसरं प्लास्टिक कुठलं परचेस करायची गरज नाही आहे बेसिकली. नाही. पण हेच जर का तुम्ही रिप्रोसेस प्लास्टिक किंवा सेकंड यूज किंवा थर्ड यूज प्लास्टिक जर तुम्ही घेतलं तर त्याचं थोडे दिवसांना परत ब्रेक होणे, परत तुम्ही नवीन परचेस करणार, तेव्हा त्याचं कन्झम्पशन जास्त वाढतं. तर ते नेचरला हानिकारक आहे. सेकंड काय आहे की तुमचं जे सेकंड यूज प्लास्टिक किंवा रिप्रोसेस प्लास्टिक जे आहे ना, त्याचा बेसिक पर्पज वेगळ्या कारणासाठी केला जाऊ शकतो. जसं की आपण आज चेअरचे पाय किंवा त्यातनं चेअर मोल्डिंग होऊ शकतात, ज्या लाँग टर्मपर्यंत चालतात. अगेन तुमचं काय येऊ शकतं, बेंचेस आजकाल बेंचेस बनायला लागलेत, त्याचे पेविंग ब्लॉक्स बनायला लागले आहेत. आम्ही आता आमच्या जे स्क्रॅप तयार होतो म्हणजे आमच्या जे इनॉस स्क्रॅप होतं त्यामध्ये आम्ही प्लास्टिकचे हँडल्स बनवतो, जो की ॲग्रिकल्चरमध्ये जो तुमच्या लाकडाचे दांडे येतात त्याला आम्ही रिप्लेस केलेला आहे. आज म्हणजे लाकडाचा दांडा शेवटी झाड कापूनच आपल्याला तयार करावं लागणार आहे. तर ते मग त्याला आपण थोडंसं नेचर फ्रेंडली आपण म्हणू शकतो. कारण की आज म्हणजे झाड कापून त्याचे दांडे बनले म्हणजे झाडाची हानी झाली. मग त्याच्यापेक्षा आम्ही ते जे स्क्रॅप आहे किंवा ते जे प्लास्टिक आहे किंवा आमचं जे काही रिप्लेसमेंट येतं ते आम्ही अशा काही प्रोडक्टला यूज करतो की जे नेचरला कुठेतरी सेफ करतील. तर त्याचे भरपूर असे प्रकारे आपण त्याचं रिसायकल प्लास्टिकचा यूज करू शकतो. बरोबर. मग प्लास्टिक कितपत रिसायकल वापरू शकतो? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की 2 वेळा 3 वेळा, हे कितपत रिसायकल प्लास्टिक वापरणं सेफ आहे? नाही, तसं बघायला गेलं तर फर्स्ट रिसायकलिंग इज ओनली ओके. म्हणजे जसं आहे की पहिला व्हर्जिन प्लास्टिक आलं, त्यानंतर गेलं तर परत बंद झालं की ते फर्स्ट रिसायकल झालं.
त्याला आम्ही म्हणतो नॅचरल प्लास्टिक. फर्स्ट टाइम यूज झालं, त्यातनं पुढं मग तुम्ही यूज कशासाठी करता याला फार महत्व आहे. जर का तुम्ही तुमच्या काही घरगुती कारणाकरता वापरत असाल, प्लस तुमचं काही स्टोरेज म्हणजे फूड स्टोरेज किंवा त्यात तुमचं वॉटर स्टोरेज, मिल्क स्टोरेज किंवा आता काही काही ठिकाणी आपल्या जर का खेडेगाव जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ज्यावेळी भंडारा असतो तो काही काही वेळा प्लास्टिक प्रोडक्ट्स म्हणजे प्लास्टिक प्रोडक्टनं दिला जातो. मग ते जर का व्हर्जिन असेल तरच उपयोगाचं आहे. जर का आपण त्यात रिप्रोसेस किंवा सेकंड बर्न, थर्ड बर्न, फोर्थ बर्न आपण जर का प्लास्टिक यूज त्यात नक्कीच त्याला कंटॅमिनेशन त्यावरती प्लास्टिक घेऊन येण्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. प्लास्टिक रिसायकलेबल किती वेळा होऊ शकतं याला उत्तर नाही, कारण की प्लास्टिक हे कधीच संपत नाही. आणि जर का प्लास्टिक जर का तयार झालं नाही तरी हार्मफुल आहे, कारण की क्रूड ऑइलचा सगळ्यात शेवटचा पार्ट हा प्लास्टिक हा बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळं ते जरी प्लास्टिकमध्ये कन्वर्ट झाले तर ते वेस्टच होणार आहे आणि ते कधीच डिझॉल्व्ह होत नाही. त्यामुळं तो न संपणारा पार्ट आहे. त्यामुळं फक्त त्याला प्रॉपरली मॅनेज करणं आणि प्रॉपरली युटिलाइज करणं हेच आपल्याकडे एक सोल्युशन आहे. बरं. क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी या दोघीचा कशा पद्धतीने मेळ घातला पाहिजे आणि ते मेळ ठेवणं शक्य आहे का? बॅलन्स येस, करणं. ऑब्व्हियसली शक्य आहे. का नाही आहे? कारण की क्वालिटी असेल तर सस्टेनेबिलिटीकडे आपण जाऊ शकतो. जर का आपण समजा क्वालिटीमध्ये सारखं कॉम्प्रोमाइज केलं आणि प्रत्येक वेळी आपण क्वालिटी डिटोरेट करत गेलो किंवा आज मला परवडत नाही म्हणून मी काहीतरी वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला यूज करून आत्ता कस्टमरला सॅटिस्फाय केलं. पण ते प्रोडक्ट सस्टेन होणार नाही हे मला माहिती आहे. मग एकदा का जर का कस्टमरच्या डोक्यामध्ये कळलं की अरे बाबा हा प्रोडक्ट ब्रेक होतोय किंवा ह्याची कन्सिस्टन्सी नाही आहे, तर तुम्ही जास्त दिवस ब्रँड टिकवू शकत नाही. अगेन तोच पहिला पार्ट आहे की विजन काय आहे? व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळं क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी दोन्ही प्रोडक्ट हँड इन हँडच चालणार आहेत. बरोबर. फ्युचरमध्ये रिसायकलेबल इनोव्हेशन जर आलं तर क्रिविशा त्याबद्दल काय विचार करते? नाही, विचार फ्युचरमध्ये आम्ही आत्तापासून विचार करतोय आणि रिसायकलेबल हे प्रत्येक कंपनीचं धोरण आहे आणि प्रत्येक कंपनीनं त्याच्यासाठी तयार राहायला पाहिजे. कारण की असं कुठलंच प्लास्टिक नाही जे रिसायकलेबल होत नाही आणि तुम्ही त्याला असंच वाऱ्यावर सोडून ठेवू शकत नाही. आपल्याला जितकं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जितकं प्लास्टिक कलेक्ट करता येईल आणि त्याला चांगल्या प्रकारे अगेन त्याचं दुसऱ्या रूपांतरात करता गेलं पाहिजे. भरपूर प्रकार आहेत त्याला वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये टाकण्यासाठी. तर ते आपलं केलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक जो काही प्लास्टिक इंडस्ट्रीमधला मॅन्युफॅक्चर आहे त्याचं कर्तव्य आहे की मार्केटला दिलेलं प्लास्टिक कलेक्ट परत करणे. म्हणजे जे काही स्क्रॅप आहे तर मी तुम्हाला म्हटलं की आमचे रिप्लेसमेंट आम्ही घेतो. बाहुबलीची अशी कंपल्सरी आमच्या सगळ्या सेल्स टीमला हे आहे वॉर्निंग आहे की कुठल्याही डीलरकडं कुठल्या डिस्ट्रिब्युटरला जर का म्हणजे ब्रेकेज असेल तर ते ताबडतोब आणून त्याची विल्हेवाट लावा. कारण की ते आपण ठेवणं चांगलं पण नाही आणि ते आमचं म्हणजे आपण आपल्या त्या एथिक्समध्ये त्याला आम्ही कंपल्सरी हे केलेलं आहे. आणि माझी सगळ्याच मॅन्युफॅक्चर लोकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सिंगल यूज प्लास्टिककडनं शिफ्ट होऊन थोडंसं ड्युरेबल प्लास्टिककडं वळा. कारण की एक बेसिक जर का आपण कॅल्क्युलेशन करायला गेलं तर तुम्ही एक विचार करा, एक टब किंवा एक बकेट साधारणपणे 1/2 किलो किंवा अर्धा किलोचे असेल, बरोबर आहे. इझिली कलेक्ट करणं इझी आहे का नाही आहे? किंवा आपण आज प्लास्टिक बॉटल आज आपण म्हणलं तर प्लास्टिक बॉटल करणं आपलं इझिली कलेक्टेबल आहे. पण तेच जर का आज आपण कॅरी बॅग्स किंवा आपले जे काही वेफर्सचे रॅपर्स आहेत, चॉकलेट रॅपर्स आहेत, आज आपण किती इझिली कलेक्ट करू शकतो सांगाल? नाहीच. अजिबात करू शकत नाही. त्याचं व्हॉल्यूम पण बनत नाही बेसिक. त्यामुळं थोडंसं ह्या गोष्ट थोडं कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे नाही आहे ती गोष्ट. थोडंसं आपण जर का पाहिलं इंडियन मेंटॅलिटी न पटणारी गोष्ट आहे ती खरी म्हणजे, पण थोडंसं त्याला ऍक्सेप्ट करावं. बरोबर. आता आपण बघतो की असं ऐकलं जातं लोकांकडून फार गोष्टी की प्लास्टिक जेव्हा तुम्ही वापरता, जेव्हा ते सन सोबत कॉन्टॅक्टमध्ये येते किंवा हीट सोबत कॉन्टॅक्टमध्ये येते, तेव्हा ते प्लास्टिक मेल्ट होतं आणि तुमच्या फूडमध्ये ते डिझॉल्व्ह होऊन तुम्ही त्याचा इंटेक करताय. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्या पाण्याबरोबर येस, त्याला मायक्रोप्लास्टिक आपण म्हणतो. दुधाबरोबर किंवा कुठल्याही ठेवलेल्या गोष्टीबरोबर तुम्ही ते प्लास्टिक खाताय किंवा पिताय. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, काही अंशतः ही गोष्ट काही नाही, भरपूर अंशतः ही गोष्ट खरी आहे. पण अगेन मी तेच म्हणेन की यात जर का तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट्स यूज केले, जसं की आता आम्ही बाहुबली अंडर जे आमचे काही प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही UV स्टॅबिलायझर्स यूज करतो. तर UV स्टॅबिलायझर काय करतं, तुमचे सनरेज आहेत ह्याच्यापासून तुमच्या प्रोडक्टला प्रोटेक्ट करतं आणि तुमचे सनरेज त्यातनं पास होऊ देत नाही. दुसरं आमचे आज मिल्क कॅन, जसं की आज दुधाशी रिलेटेड म्हटलं तर आपले मिल्क कॅन आहेत. ओके, तर त्यामध्ये आमचे जे मिल्क कॅन आहे ते डबल लेअर कोटेड मिल्क कॅन आहेत. त्यामध्ये आउटर लेअर हा पुरे UV स्टॅबिलायझर आणि इनर लेअर हा पूर्ण फूड ग्रेड अप्रूव्ड प्रोडक्ट आपला आहे. त्यामुळं त्याला
तुम्ही जर का पाहिलं तर ते फूड सेफ्टी आहेत, प्लस सनराईजपासून त्यातल्या आतल्या प्रोडक्टचं कंटॅमिनेशन वाचतं. हम्म. सेकंड पार्ट यात असा येतो की तुम्ही अगेन कुठलं प्लास्टिक यूज करताय. जर का तुम्ही लो क्वालिटी डिग्रेडेड प्लास्टिक यूज केलं तर येस, तुम्ही जो म्हणताय तो प्रॉब्लेम गॅरंटेड आहे. पण तुम्ही जर का तेच क्वालिटी प्रोडक्ट्स आणि टेस्टेड प्रोडक्ट्स जर का यूज केले तर त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम फार लेवलवरती कमी होतो. आणि अगेन त्याचं रियुजिंग तुम्ही किती वर्ष करताय. समजा एखादा प्रोडक्ट तुम्ही समजा आता आम्ही 2 वर्षाची गॅरंटी देतो. तर तुम्ही तो 4 वर्ष घ्यायचा असेल तर तेही चुकीचंच आहे. कारण की प्रत्येकाची एक थोडी लाईफस्टाईल असते. बरं. त्याचे एक एक्सपायरी डेट. एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा काय असतं की त्याचं एक स्ट्रेंथ असते. हा. इथपर्यंत त्याचे लिमिट्स असतात. पण तुम्ही जास्त स्ट्रेच केला तर येस, तो प्रॉब्लेम उद्भवू शकतो. बरोबर. त्यामुळं बाहुबलीचे प्रॉडक्ट तुम्हाला जर का रेकमेंड तुम्ही करत असाल तर तुम्हाला आम्ही 2 वर्षाची गॅरंटी देतोय. त्यासाठीच ह्या गोष्टी आहेत. त्या 2 वर्ष टेस्टेड आहेत. पार्ट 3 मध्ये आपण जाणून घेतलेलं आहे लो ग्रेड प्लास्टिक म्हणजे काय, प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचबरोबर रिसायकल प्लास्टिक कशा पद्धतीने वापरलं जातं आणि प्लास्टिक प्रोडक्ट्स. याच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत डीलरची प्रॉफिटेबिलिटी, त्याचबरोबर प्लास्टिक इंडस्ट्रीमधील बिझनेस अपॉर्च्युनिटी. सो त्यासाठी स्टे ट्यून फॉर पार्ट 4.